चला मॅच ऑन करा. गेम ऑन. चला इथून जास्त वेळ घेऊ नका आणि वेळेचा अपव्यय करू नका, कारण अजूनपर्यंत आपल्याला इथून 3 सामने उरकायचे आहेत. टायमर ऑन केला जाईल. 12 वाजून 4 मिनिटं झालीत. पूर्वेश खुश आहे कारण संघ जिंकलाय त्याचा. इथून स्टार्ट. पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुम्ही पाहताय. जानता राजा चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहायला गेलं तर या आयोजनासाठी खूप मेहनत घेतली गेली. संजयजी पाटील साहेब, आमचे श्री पांडुरंग दिसले साहेब आणि मोहन शेठ भोबी, संदीप शेठ भोबी, रवी शेठ कुरनुक साहेब, सचिनजी मुंडे आणि या सगळ्या आमचीच मात्र ही तरुण परिपूर्ण मात्र टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. प्रत्येक गोष्ट सुनियोजित पद्धतीने मांडली गेलेली आहे. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण. अंतिम सामना पहिल्या फेरीतील आजच्या रात्रीतील पहिला बॉल. स्क्वेअर कट करायचा होता, झेल सुटला, ड्रॉप झालाय. ओ हो नाराजी. गोलंदाज म्हणतोय काय करणार, कारण गोलंदाज मेहनतीने गोलंदाजी करत असतो. तिथे पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. महेश होते तिथे, परंतु झेल किंवा खराब क्षेत्ररक्षण हे मुद्दाम कोणी करत नाहीये. आपण अनेक वेळा पाहिले. ते सुद्धा गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी मैदानामध्ये उतरत असतात. हा बॉल चांगला तिथे षटक्ष कव्हरला. परत एकदा पाहायला गेलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. आणि हेच तर तुम्हाला करायचं आहे ना, समर्पित करायचं स्वतःला आणि समर्पित करताना मात्र पाहायला मिळतात तिथे. एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. सुरुवात मात्र झाली. एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. चॅम्पियन व्हायचं आहे ते प्रत्येकाला. जानता राजा चषक 2026 खानावचं दमदार आयोजन. ग्रामस्थ मंडळ खानाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खानावच्या वतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर खानाव गावाचं आयोजन ज्या ज्यावेळी येतं ना, त्याच्यावर तुम्हाला मात्र चर्चा पाहायला मिळते. शिस्त आणि त्याचबरोबर नक्कीच रुपेश सर बघा, स्वर्गीय कैलासवासी प्रदीप स्मृती नावानं आज वाजेपूर संघ खेळतो. त्यांच्या आठवणींना आपण जरूर उजाळा देतो. आणि षटकार हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी सन्माननीय पुरस्कर्ते, तंटामुक्ती अध्यक्ष आणि स्पर्धेचे आयोजक प्रणेत्या संदीप जी पाटील साहेब यांच्या वतीनं 2000 आज प्रदीप स्मृती नावानं संघ खेळतोय वाजेपूर. प्रदीप स्मृती जय भवानी वाजेपूर आणि जय हनुमान वेलवली या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान हा बॉल मात्र इथे पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर ना चांगली गोलंदाजी करावी लागली. नक्कीच रुपेश सर, मराठा लंच होम आणि श्रीनाथ डेअरीच्या खानावचे उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक आणि मराठी अस्सल आगरी घरगुती जेवण म्हणून मराठा लंच होम अगदी पनवेल, नवीन पनवेल मध्ये प्रसिद्ध. नवीन पनवेलला शिवा कॉम्प्लेक्सला आपण गेलात तर मराठा लंच होम शाकाहारी आणि मांसाहारी उत्तम जेवणाची व्यवस्था. आणि मराठा लंच होम आमचे पुरस्कर्त्या आणि श्रीनाथ डेअरीचे ओनर्स आमचे युवा उद्योजक विश्वाजी कर्णुक साहेब खानाव यांचे इथं आगमन झाले. त्यांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. नक्कीच रुपेश सर, तुम्ही मराठा लंच होमला अवश्य भेट द्या. तिथे अगदी आपल्या घरगुती मेजवानीचा साज जोपासणारा मराठमोळा संस्कृतीचा आणि अस्सल जिभेची परंपरा आणि तो आपण पाहतो मराठा लंच होम. मॅच कडे लक्ष देऊया. खूप छान बॉल हा इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान वर्णन इथे मात्र सागरचे मांडवकर सरांकडनं मात्र पाहायला मिळालं. आणि इथूनही मात्र चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारलं गेले. धावपलकावरती मात्र फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. षटक क्रमांक इथून पहिला इथून मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिल्या षटकासाठी आपण पाहायला गेलं तर अभि चोरगे होते आणि अभि चोरगेने मात्र उत्तम उदाहरण तिथे दिले गेले.
धावा 4 2.2चा केलं आतापर्यंत मात्र होताना पाहायला मिळते आपल्याला. आता पूर्वी शेके आमचे जॉईन झालेत टेक्निकल रूम मध्ये. UTC म्हटल्यानंतर WTC म्हटल्यानंतर वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे सर्व आणि आमची राहुलजी थोडासा ब्रेक घेतलाय आणि इथून फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. दोन्ही पंच पाहायला गेलं तर दर्जेदार आणि इथून माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का बसताना मात्र पाहायला मिळेल. 4 या धावसंख्येवरती परेश पाटील बॅक टू द गाउट. चषक 2026चा दमदार आणि रुबाबदार खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी आपल्याला मात्र पाहायला मिळते. अगदी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा रंगताना मात्र पाहायला मिळाला आपल्याला खानाव नगरीमध्ये. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. मागचा बॉल तुम्ही जर का पाहायला मिळाला विकेट आली होती, थोडासा गतीने मात्र बॉल हाताला गेला होता. त्याच्यावरती मात्र अप्रतिमरित्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले होते. आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये अभि चोरगे गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त इथून व्हाईट बॉल आणि एक सिंगलच्या स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत 5 बॉलमध्ये. अभि चोरगे यांच्या स्वरूपामध्ये क्रमांक 3चा षटक मार्गस्थ. अंतिम बॉल आणि लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात येते. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 5. नयन भगतला पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 4. जस्ट आपण पाहायला गेलं लेफ्ट हँड बॅट्समन तोही मात्र आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर 5 या धावसंख्येवरती कमबॅक करावं लागेल. एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. समोर बेलवली टीम म्हटल्यानंतर अगदी त्यांच्याकडेही मात्र आपण बॅटिंग ऑर्डर मात्र चांगली पाहत असतो सातत्याने. त्याच पद्धतीनं तुम्हाला आता या घडीला जो खेळ फसलाय ना त्या खेळाला मात्र तुम्हाला हसवावा लागेल. आणि इथून चांगली गोलंदाजी झाली. त्या गोलंदाजीमुळेच सध्याच्या घडीला संघर्ष वाट्याला आलाय टीम वाजेपूरच्या. कारण भन्नाट गोलंदाजी साकारली गेली आहे आणि ती स्ट्रेंथ आली आहे ना जर्मन बेलवली टीमची. आता इथून क्रमांक 3चा षटक समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली आणि 2 विकेटी प्राप्त करून दिली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, तिथे विकेट जरूर आले नव्हते, परंतु इथून अभि चोरगे यांनी मात्र चांगली गोलंदाजी साकारण्याचं उत्तम उदाहरण दिलं होतं. त्याचबरोबर आता आपण पाहायला गेलं तर त्याच्यानंतर क्रमांक 2च्या षटकासाठी मात्र आणले गेले सूरज यांना मात्र आणले गेले. तिथेही मात्र 1च धाव खर्च झाली आणि 1 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर अभि चोरगे आले, त्याने मात्र या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त करून दिले. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 4 वरती मात्र षटकासाठी मात्र प्रणित गायकर हे ते मात्र येताना पाहायला मिळतात. आता प्रवीण गायकरांचं हे नाव आवर्जून घेतलं जातं. गायकर आल्यानंतर रॉकस्टार आमचे प्रवीण गायकर आज रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. खानाव ही टीम ही स्पर्धा सुद्धा अगदी परिपूर्ण मात्र त्यांच्या आवाजानं धुमधुमताना मात्र पाहायला मिळाली. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर काय गोलंदाजी होतोय. चुनके मात्र हे गोलंदाज आणले गेलेत. जन्मान बेलवली टीम सध्याच्या घडीला फलंदाजांची व्यसन ओढताना मात्र पाहायला मिळतं. परिपूर्ण मात्र इथून बांधून ठेवले गेले ना. धावा येण्याचा परिपूर्ण मार्ग जे असतात ना ते बंद करून टाकलेत. ती दारं बंद करून टाकलीत. एवढी ताकदीची एवढी ढाकणीची गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. आता ही फटका फसला तिथे झेलपर्यंत पोहोचणार नाहीत. 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तिथेही चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं प्रीतम यांच्याकडून आणि तोपर्यंत एक सिंगल
पूर्ण केली गेली. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाहीये टीम जनमान बेलवली टीमला, कारण क्रमांक 4चा षटक मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा फक्त लागल्या जाते त्या 6 धावा. 3 विकेट माघारी गेलेत. त्या खेळामध्ये बरंच काही दडलंय का? काही उर्वरित या इनिंग मधील बॉल असतील त्याच्यामध्ये धावा येतील का? तशी चर्चा, वाव, त्याची चर्चा आपण करत होतो. क्लास आणि क्लासिकल, दी धडक बेधडक आज षटकार आलाय. कडक कडक कडक. मिळतील 5 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 40-45 धावांचा टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, कारण मागील 3 षटक आपण पाहिले गेले तर नावे गेलीत जनमान बेलवली टीमच्या. आता वाजेपूर टीम कशा पद्धतीने ते मात्र खेळ करेल त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. स्वर्गीय प्रदीप स्मृती, जय भवानी वाजेपूर टीम आता सुरुवात करतात. आपण पाहायला गेलं तर लेझी क्रिकेट झालं, त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेलाय. एकीला दुहेरीमध्ये रूपांतरित करताना मात्र पाहायला मिळाले आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 14 धावा. फूट येणं स्कोरबोर्ड एखाद्या मोठ्या फटक्याने ना बराचसा फरक पडला जातो. धावसंख्या थोडीशी मात्र गतीने वाढली जाते आणि वाढवण्याचा परिपूर्ण प्रयत्न आता इथून नयन भगत यांना करावा लागेल. समीर पाटील नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. गिरकी घेतली, फिरकी घेतली, परंतु गोलंदाजीने गिर 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 गिरकी घेतली आणि फलंदाजांना बाद केले. अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी, जे मात्र अगदीच इथून थोडेसे वरचढ होतात की काय अशी शंका निर्माण झाली होती. आता शंकेचं मात्र इथून निरासन केले गेले आणि फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणित गायकर क्रमांक इथून मात्र विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. चौथा धक्का बसलाय 14 या धावसंख्येवरती. खेळाला तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल. परिस्थितीजन्य क्रिकेट बरोबर तुम्हाला जावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. चांगला स्कोर आव्हानात्मक तुमच्या गोलंदाजांवरती मात्र गोलंदाज डिफेन्स करतील त्या पद्धतीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. पण तो धावा येत नाहीयेत आणि त्याचमुळे की काय संघ थोडंसं बेलवली वरचढ होताना मात्र पाहायला मिळतंय. स्लॉटमध्ये होता पण तो एलिव्हेशन चांगला मिळालंही. अंतर मिळालं, अंतर कापलंय. बॉल सीमा पार अज्ञात वसात मात्र बॉल विसवला जातोय. येथील धावा 6. षटकार. षटकारानं खातं ठोकलं गेलं. आपण पाहायला गेलं तर षटकारानं मात्र धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. 20 धावसंख्या धावपलकावरती. खूप छान आहे ना. तुम्हाला मिळालेली संधी सधीचं सोनं करणं खूप अनिवार्य आहे. त्याचा परिपूर्ण मात्र फायदा उचलताना मात्र पाहायला मिळतात. महेश फलंदाज मैदानामध्ये गेले. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. क्रमांक 4चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 धावा आली. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. 1 धावा आली माफी असावी. आणि चौथ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. तर राजेश पाटील गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकासाठी. स्टेट ड्राईव्ह केलंय. मिडॉनमध्ये मात्र थोडासा पाटा बदलला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिथे बॉल पण अगदी वेगानं सूरज चव्हाण आणि बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. या सिंगल नंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 4.1चा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो आपल्याला. राजेश पाटील गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक इनला महेश आहेत त्यांच्या बॅटमधून.
षटकार आलाय. मेन हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न मात्र जरूर तिथे फसला. मिड ऑफ मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळालं नाहीये. स्किड झाला हातामधून बॉल दर्शन यांच्याकडून आणि एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी झाले. हेच तर असतो, तुमच्या हातातून बॉल निसटला त्याचा मात्र एक धावेला दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये मात्र यशस्वी झाले. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23/23. 4.2चा खेळ इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत मात्र 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च झाल्यात. अंतिम षटकामध्ये किती धावा येते त्याची चर्चा इथे मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला. अप्रतिम इथे मात्र आपण पाहायला गेलं तर खेळ चालू आहे. अंकुजी शेळके आमचे अक्काजी शेळके यांचे मात्र बंधुराज खूप छान चिंचवलीने खेळ केलाय, त्यांचे मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि काय मॅच झाली, लो स्कोरिंग मॅच आणि ती हाय व्होल्टेज ड्रामा हॉट मॅच झाली या गुलाबी थंडीमध्ये. डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळालं आणि केक चांगला बॉल अप्रतिम इथे मात्र साकारला जातोय. उत्तम उदाहरण साकारताना मात्र पाहायला मिळतात राजेश पाटील गोलंदाजी करत असताना. 4 बॉल झाले, 4 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा. 23. 5 बॉल. शेवटचा बॉल हा तोही मात्र आपण पाहायला गेलं तर खराब आणि इथून अव्वांतराच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना मात्र पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 24 धावा. हो हो, चांगला फ्लॅटेट उंच माझा झोका घेत अगदी कलात्मक पद्धतीने नटराज शॉट सटवला गेलाय. पॉसिमा पार जांतराजा चषक 2026 मधील शानदार षटकार. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता विजयासाठी 31 धावांची गरज. टॉस इथे घेतला जाईल. चला खेरणे आणि वलप दोन्ही कॅप्टन विनंती करेन की टॉस साठी या. कॅप्टन उपस्थित नाहीत, आपण जो पहिला कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल पहिला बॉल पडायच्या अगोदर. तर दोन्ही कॅप्टन विनंती करेन की या. सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि या जहनमन वलप दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. ऐकूया तोपर्यंत समुद्र संगीत. बातमी छापून आली पेपराला होत विमान कल्पनवेल शहराला. बातमी छापून आली पेपराला होत विमान कल्पनवेल शहराला. बातमी छापून आली. थँक यू सो मच डीजे, थँक यू सो मच रुपेश पाटील सर पेन. तर इथे शुभ सन्मान सोमजी पाटील बेलवली यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. टीम खेळणे संघाचा संघनायक इथे दाखल होतो. टीम वलप संघाचा संघनायक त्वरित आपण टॉस साठी प्रस्थान करायचंय. ही इनिंग सुरू व्हायच्या आतोआत टॉस हा संपन्न व्हायला हवा. दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आयोजकांच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस इथे संपन्न केला जाईल. तर प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न केला जाईल.
मराठा लंच होम अगदी उद्योजक यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न केला जातो. जनता राजा चषक 2026 या स्पर्धेतील मुख्य आयोजक संजयजी पाटील यांच्या माध्यमातून हे दमदार आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि त्यातील ही लढत आहे बेलवली विरोधात वाजयपूर. फाउंडन ग्रुप व खानाव यांच्याकडून दर्शनसाठी कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दर्शन पाटील साठी एक कॅश प्राइज इथे पाहायला मिळतं. फाउंडन ग्रुप यांच्याकडून एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. चला स्पीडली खेळायचे. अतिरिक्त वेळ हा खर्चिक झालाय. ऑफिशियल अंपायर टीम कडून तंबी पहा. वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी. उत्तरार्धाचा कालखंड आहे. पहिलाच बॉल अगदी धाकटरित्या हा चेंडू सफर केलाय आणि पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट. या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये आज दर्जेदार लढतींचा आपण आगाज होताना पाहतो. पहिलाच बॉल जिथे सुरज सारख्या फलंदाजाला बाद केले गेले. आव्हान जर पाहिलं तर अगदी 31 धावसंख्येचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 31 हे समीकरण आणि त्यातील हा पहिलाच बॉल जिथे खेळाडूला मात्र माघारी परतावं लागलं. फलंदाजीच्या बोहल्यावरती अगदी संघ पाहायला मिळतो बेलवली संघाची गोलंदाजी अतिशय धारदार राहिली आणि आता मात्र उत्तरार्धामध्ये फटकेबाजी ही त्यांना उत्कृष्ट दर्जाची साध्य करावी लागेल. जिथे सूरजला मात्र माघारी परतवलंय. नवीन खेळाडू आलाय राजेश पटेलच्या साथीने दर्शन आणि पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नयन भगत या गोलंदाजाचा इथे वापर पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा नयन भगत ऑन फायर. अतिशय धाकड गोलंदाजी साध्य करणारा वाजेपूर गावचा हा सितारा आहे. नुकताच अगदी युवा रायगड या संघामध्ये खेळताना आपण वाजेपूरच्या नयन भगतला पाहिलं आणि थेट स्वतःच्या गावच्या संघासाठी ग्रामीणच्या माध्यमातून सध्या घडीला हा खेळाडू खेळतोय. पहिल्या 2 चेंडूंदरम्यान अगदी या गोलंदाजाची पॉवर आपण पाहिली आणि आता समोर पाहायला मिळेल खेळाडू दर्शन पाटील ज्याला षटकारासाठी लगातार 3 षटकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 चौकार. हो इथे जोरदार अपील पाहायला मिळते आणि लागलेला हा दुसरा धक्का. बगीचा हिरवा हिरवा रात्रीमध्ये गार वातावरण आणि त्यामध्ये अगदी गरमागरमीचं क्रिकेट हे गोलंदाज नयन भगत या गोलंदाजाकडून साध्य होताना पाहायला मिळतं. पहिल्या 3 चेंडूंदरम्यान या गोलंदाजानं आपली पूर्णतः ताकद समर्पित केली. 2 फलंदाजांना त्यानं बाद केले. तेज तर्रार गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. पाठमोरी अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होते.
झेल सुटलाय. राजेश त्या ठिकाणी दाखल असताना हा झेल सुटलाय. अजून एक विकेट इथे गारद होऊ शकली असती झेलबादच्या स्वरूपामध्ये, परंतु झेल भूदान होताना पाहिल्यानं त्यात आलेली एक सिंगल रन्स ही मात्र पोषक स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. अगदी हे षटक बेलवली संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इथे विकेट वाचून खेळायचंय, परंतु 2 विकेट्स त्यामध्ये गमावली आहे. ही जमीनची बाजू आहे वाजेपूर या संघासाठी. ओहो, किती घातकरित्या चेंडू इथे सफर केले जात आहेत. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून नयन भगत या गोलंदाजाची आपल्याला ख्याती पाहायला मिळते. अगदी वाऱ्याच्या वेगाने हे आपण चेंडू पाहू शकता. किती तीक्ष्ण धारदार गोलंदाजी या गोलंदाजाकडून साध्य होताना पाहायला मिळते. मॅजिक आकडा 2 गडी बाद 2 धावा. धावा पुस्तकावरती गोलंदाज तयार. अगली पेशकश कॉपी बुक स्टाईल. हा फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल. परेश पाटील त्या ठिकाणी दाखल होता. लागलेला हा 3रा धक्का. अप्रतिम संगीताची मेजवानी पाहायला मिळते आणि याही गाण्याची आपण वेगळी झलक पाहतो. 2 धावा धावपटलावरती 3 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती नयन भगतचं वार मैदानामध्ये पूर्णपणे गोंगावताना पाहिले. त्यानं थैमान घातलं जिथे 3 फलंदाजांना परतीच्या प्रवासाला पाठवले. अगदी गावासाठी काय पण त्या दर्जाशी एक वेगळं पण साध्य करणारी गोलंदाजी नयन भगतच्या माध्यमातून साध्य होताना पाहिली. माझं स्वप्न, माझं ध्येय, माझ्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे आणि त्या दर्जाचा माहोल टेनिस विश्वामध्ये नयन भगतच्या माध्यमातून प्रस्थापित होताना पाहिला. रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी युवा रायगड या संघामध्ये खेळताना आपण नयनला पाहिले. एक छोटस गाव आणि त्यातून अगदी हा बिलॉंग करतो रायगड जिल्ह्यासाठी. ही संबंध वाजेपूर गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते कार्य हे त्याच्या माध्यमातून पाहिले. कारण ज्या दृष्टिकोनातून ग्रेट स्टार्ट वाजेपूरला दिलंय, परंतु आता आलेल्या गोलंदाजावरती टीम बेलवलीला आता हल्ले सोडवावे लागतील. धावसंख्या खूप कमी आहे, परंतु गोलंदाजी ही दमदार आहे. आक्रमक शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला तिथे दमदार झेल. नयन भगत त्या ठिकाणी दाखल होता. फलंदाज तंबूच्या दिशेने परत. मेजवानी पाहायला मिळते. कोकणी माणूस अगदी मुख्यमंत्री होताना पाहिलं. बॅरिस्टर AR अंतुले याच अगदी कुलाब्यातून ते निश्चित निवडून गेले होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. पहिली शेतकऱ्यांना कर्जमाफी अंतुले साहेबांच्या माध्यमातून पाहिली. जो आपण या ND परिभागातील नेरे ब्रिज पाहतो, हा त्यांच्या कारकिर्दीतला अगदी ऐतिहासिक ठेव आहे आणि निश्चितच अगदी पहिल्यांदा रायगडाला कुलाबा या नावानं ओळखलं गेलं आणि त्यानंतर अगदी अंतुले साहेबांनी कुलाब्याचं नाव रायगड केलं गेलं. हा सुद्धा इतिहास आहे. अगदी ऐतिहासिक संगीतांची मेजवानी आहे. 2 धावा धावपटलावरती 4 गडी बाद. ओहो, इथे फसलंय. पाठोपाठ गडी बाद होण्याचं सत्र जारी आहे. खरं गोलंदाजी ही तितकीच भारी आहे.
ग्रामस्थ उमेश दादा वारदे असतील, सचिन दादा मुंडे आणि कुणालजी पाटील यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केले जाईल, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 5 गडी बाद ही स्थिती आहे. सहज गतीने बेलवली जिंकेल ही काही प्रेक्षकांमध्ये आपण चर्चा पाहिली, परंतु ही भाकीत आता काहीशी उलट फिरताना पाहायला मिळत आहेत. कारण वाजे पूर्ण धाकटरित्या रावडी गोलंदाजी साकार केली, ज्याच्या जोरावरती अर्धा संघ तंबूच्या दिशेनं परतताना पाहायला मिळतो. अलीकडचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं, पहिली ओव्हर 3 धावा, त्यानंतर 1 आणि पुन्हा एकदा 1 धाव आणि अखेरच्या ओव्हरमध्ये धावा आपण येताना पाहिल्या. इथे गणित वेगळं साधावं लागेल. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती वाजेपूर संघाकडून निलेश पाटील या गोलंदाजाचा वापर अगदी अनुभवी गोलंदाज आहे आणि हाही गोलंदाज तितकीच दमदार गोलंदाजी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून साकार करतो. समोर बेलोली संघाच्या माध्यमातून फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय हर्षद पाटील. हर्षवर्धित खेळ त्याला साकार करायचंय. ओहो, प्रार करण्याचा प्रयत्न जोरदार अपील, नॉन साकेला धोका चुकीला माफी नाहीये. निलेश पाटील कडून चूक होतीये, जजिंग कडून कठीण झालं. अगदी अतिवेगानं हा थ्रो पाहिला, फेकी ॲक्युरेट चांगली पाहिली, परंतु चेंडूवरती झडप घालणं हे काहीसं कठीण झालं आणि त्यातल्या त्यात अगदी 1 विकेट इथे मात्र गमावली. सर्वाधिक अगदी या आजच्या रात्रीतील सर्वाधिक लो स्कोर आपण पाहिला, परंतु सध्या उत्तरार्धामध्ये तेच कार्य आपण इथे पाहू शकता. टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं जातं. ओहो, फलंदाजापासून दूरवर हा चेंडू सफर केलाय. सुधीर पाटील सरांचा इशारा पाहायला मिळतो, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या इथे छेडली जाईल. अतिरिक्त एक वेगळा प्रयत्न होता निलेश पाटीलचा, परंतु सफळ होत नाहीये, असफल. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढाकार घेईल, पुढे मार्गस्थ होईल. संघ जाऊन पोहोचतो 4 छान लावणारी लढत आहे. इथून सामना कोण जिंकेल, वाजेपूर की बेलवली? अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून खळबळी माजवणारी ही गोलंदाजी साकार होते बेलवली संघाविरोधात. वाजेपूर विकेटचं महापूर पाहिलं, अगदी वारंवार विकेट कोसळल्यात. 5 गडी बाद, एकूण धावा फक्त धावपटलावरती आपण पाहू शकता 4 आणि अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. चला, स्पीडली फिल्डिंग सजवायची टीम वाजेपूर. अतिरिक्त वेळ न छेडता पुन्हा एकदा फिल्डिंग सजवायची आहे. आज दमदार लढतींचा आगाज आपण पाहिला. चला, टीम मीटिंग घेऊ नका आपण, शॉर्ट टीम मीटिंग आणि तात्काळ पुन्हा एकदा खेळ स्टार्ट करायचा आहे. ऑफिशियल अंपायर टीम तुम्हाला तंबी देत आहेत. उत्कृष्ट पंचांची भूमिका संबंध रात्रीमध्ये आपण पाहू शकता. सुधीर पाटील सर कानपोली, संदीप पालकर सर केबाले, शिवदासजी वाघमारे सर देवत, अप्रतिम या त्रिमूर्तींच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान इथे आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट दर्जाच्या लढती आज संबंध रात्रीमध्ये आपण करताना पाहिल्या, त्यातील हा दमदार बाण आहे. 18 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता. चला, स्पीडली खेळायचे. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा धावा अंतिम टप्प्यामध्ये बनल्या नव्हत्या, आताही तेच घडलं जातं. खेळपट्टीवरती दवबिंदूंचं साम्राज्य आहे आणि हे पाच धावा बनत नाही आहेत आणि ज्या संघाची गोलंदाजी ही धाकट राहिली त्या संघासाठी कार्य हे यशस्वीरित्या पार पाडले. त्या संघाची त्या खेळाडूंची आपण ताकद पूर्णपणे होताना पाहिली आणि तीच ताकद नयन भगतच्या माध्यमातून पॉवर प्ले षटका दरम्यान आपण पाहिली. नयन तयार. ओहो, टॉपर अगदी बुलेट वेगानं हा चेंडू सफर केलाय. अजून एक खेळाडू बाद.
समीकरण 17 चेंडू आणि 27. अगदी गोलंदाजानं ज्या पद्धतीनं धाकडरित्या चेंडू सफर केला, जिथे फलंदाजाला कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं, प्रत्युत्तरार्थ अगदी खेळाडूला मात्र माघारी परतावं लागलं. नयनच्या माध्यमातून तब्बल 4 फलंदाजांना माघारी जावं लागले. दमदार गोलंदाजी, अगली पेशकश, लेझर बॉल, अतिशय धारदार हे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करतोय. नेत्रदीपक गोलंदाजी, युवा खेळाडूंना ही गोलंदाजी पाहण्याजोगे, अगदी आकर्षित करणारी गोलंदाजी नयन भगतच्या माध्यमातून साध्य होते. आणि पहिल्या 2 चेंडूंदरम्यान या गोलंदाजाची ताकद, सन्मान दिलाय. इतका घातक हा चेंडू सफर केलाय. नयन भगतनं बचावात्मक भूमिका पाहायला मिळते. फलंदाजानं ठाणले बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्यांना अजमावलाय. आणि धावसंख्या पुढे मार्गस्थ होईल. संघ जाऊन पोहोचतोय अगदी 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धाव पुस्तकावरती. 31 धावसंख्येचं आव्हान सहज गतीनं तोडीत काढलं जाईल असं वाटलं, परंतु इथे सर्व काही उलटफेर आपण पाहू शकता. धक्कादायक तंत्र अजमावले वाजेपूर संघानं नयन भगतच्या माध्यमातून. अगदी दमदार गोलंदाजी, पुन्हा एकदा सन्मान दिलाय. खरा फिल्डिंग, रोषास भाग पडले. अगदी खरा फिल्डिंगच्या जोरावरती खेळाडूमध्ये आपण चर्चा पाहतो. ग्रामीण मध्ये हेच वेगळं वैशिष्ट्य राहिले. ज्या खेळाडूच्या माध्यमातून खरा फिल्डिंग होते, आरडाओरडा होतो, ताणतणाव होतो, आणि तेच पाहिलं आपण तात्काळ फिल्डिंग पुन्हा एकदा चेंज केली जाते. 6 या धावसंख्येमध्ये 6 गडी बाद ही बिकट स्थिती आहे, दयनीय स्थिती आहे. परंतु टेनिस क्रिकेट आहे, काही घडू शकतो. 14 चेंडू 25 धावा बनताना आपण पाहिलेत. आणि बेलवली संघ संघर्ष जाणतो, परंतु नयन भगत, नयन रम्य गोलंदाजीचा आगाज, अजून एक खेळाडू बाद. स्फोटक अंदाजामध्ये गोलंदाजीचा आगाज आहे. यशाजवळ पोहोचण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, आणि तो सध्या घडीला स्थिती आपण वाजेपूर संघाविरोधात बेलोली संघाची इथे पाहायला मिळते. आणि वेगळ्या तोऱ्यात सध्या घडीला गोलंदाजीची आखणी या गोलंदाजाच्या माध्यमातून होत असताना 13 चेंडू 25 धावा. हा चेंडू सन्मान की मोठा फटका? ओहो, काय चेंडू सफर केले जात आहेत. घातक गोलंदाजी, पूर्णपणे सन्मान दिला मित्र म्हणेन. आणि हे पाहता अगदी आलेला अजून एक डॉट बॉल. आणि ज्या पद्धतीनं खेळाचं पहिलं अंक पाहिलं, त्या दर्जाचं हे दुसरं अंक सध्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धातील पहिलं षटक हे 3 धावेंचं होतं. पाण्याची मागणी केली जाते. आणि त्यानंतर खेळाच्या पहिल्या अंकातील द्वितीय षटक हे होतं अगदी 1 धावेचं. आणि या उत्तरार्धातील द्वितीय षटक आहे 2 धावेचं. पहिल्या अंकातील तिसरं षटक होतं 1 धावेचं. आणि या द्वितीय अंकातील तिसरं षटक आहे 2 धावेचं. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर दिलं जातं. आणि कंपॅरिझन पाहिलं, वाजेपूर 5 या धावसंख्येवरती 3 गडी बाद ही आपण स्थिती पाहिली. परंतु बेलोली संघाची एकूण 6 धावसंख्येवरती 7 गडी बाद ही दयनीय स्थिती पाहतो. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. आणि त्यानंतर अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी
25 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 25. चला वेगवान खेळ आपण साकार करायचे. बारा चेंडू 25. चला त्वरित आपण फिल्डिंग सजवायची. चला नो टीम मीटिंग. ऑफिशियल अंपायर टीम वारंवार तंबी देत आहेत. ज्या ज्या संघाच्या माध्यमातून उल्लंघन केले त्या संघांवरती आयोजकांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली. सँडी सरांचा एक कडा नजराणा हा प्रत्येक मॅच वरती असतो. इथे 30 कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारा पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वाजेपूर संघाकडून नेहमीच एक वेगळी डरकाली फोडणारा आखाडो गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो. महेश वाघ. इथून ही मॅच फिरली जाईल का? हे षटक बेलोली संघासाठी टार्गेटिंग असेल का? इथे धावा बनल्यात विजयाच्या समीप जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आखले जातील बेलोली संघाकडून. बेलोली गावचा प्रत्येक संघ हा संघर्ष जाणतो. त्या दर्जाचा सध्या घडीला संघर्ष बेलोली संघाला इथे करावा लागेल. चला वेगवान खेळ आपण साध्य करायचा आहे. आलेला पुढील गोलंदाज महेश. 12 चेंडू 25. 12 चेंडू 25 हे समीकरण अगदी तय करायचं आहे. 7 फलंदाज बाद आहेत. काहींना विश्वास बसत नाहीये की ही स्थिती कशी ओढावली, परंतु ते होत आहे. क्रिकेट आहे, काय घडू शकतो हे वाजेपूर्ण दाखवून दिलं. नयनरम्य गोलंदाजी साकार केली ज्याच्या जोरावरती अगदी विजयाच्या दिशेनं या संघाची घोडदौड आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या जवळ उमेद आहे तो कधी हरू शकत नाहीये हे दाखवलंय मी तर म्हणेन वाजेपूर्ण. परंतु बेलोली संघाला संधी, एखादा मोठा फटका बेलोली संघासाठी पोषक स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल आणि तो भीम पराक्रम कोणता खेळाडू साकार करेल हे पाहणं खूप गरजेचं आहे. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याच्यावरती विचार मंथन हे व्हायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून ध्येय धोरणं ही आखावी लागतील. स्वप्न मोठं पहा, कारण स्वप्नांची सुरुवात ही यशाकडे नेते आणि यशाची यशोगाथा गाठण्यासाठी बेलोलीला संघर्ष योद्ध्याची भूमिका ही साकार करावी लागेल. समीकरण 10 चेंडू 24. एक मोठा फटका सामन्यामध्ये एक वेगळी उमेद ही प्रस्थापित करेल, परंतु अतिशय धाडसी गोलंदाजी पाहायला मिळते. वाजेपूर संघाच्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी धाडस लागतं आणि वाट पाहायला संयम लागतो. संयम खूप झाला, परंतु धाडसी निर्णय आता बेलवलीला इथे दाखवावा लागेल. सुंदररित्या हा झेल अंतिम टप्प्यामध्ये हा साकार होतो. दमदार झेल पकडले. लागलेला अजून एक करारा दे धक्का झटका क्रमांक 8. मध्ये या मॅच मध्ये घाम हा गाळावाच लागेल. प्रयत्नांची प्रखर पराकाष्ठाही करावी लागेल आणि त्यानंतर एक मोठा विजय हा इथे साध्य करण्यासाठी दोन संघ आता तत्पर आहेत. मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी खेळाडू अधिक शोभून दिसतो आणि ती शोभेशी खेळी बेलवली संघाला इथे फटकेबाजीच्या जोरावरती साजेशी खेळी ती साकार करायची. आलेला नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती प्रीतमचा इथे वापर झालाय. प्रीतमच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य. 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल हा काहीसा घातक ठरतोय. आधारवड बनावं लागेल एखाद्या खेळाडूला. इथे मोठा फटका येणं अपेक्षित होत. आलेला अजून एक डॉट बॉल. अंतिम चरणामध्ये समीकरण 6 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता.
6 चेंडू 24 धावा. जलद गतीने सामना समाप्त होईल अशी काहींमध्ये चर्चा, परंतु इथे एक वेगळं सचिनजी ठाकूर चेरवली यांच्या माध्यमातून नयन वगैरेसाठी शुभेच्छांचा वर्षाव येतो. अगदी आज सचिन नयन भगत यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील. सचिनजी ठाकूर यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव आहे. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर अगदी 24-31 धावसंख्येचं टार्गेट हे तय करायचं होतं. सामना होता कुठे, सामना आला कुठे. आपल्या सांघिक कोठ्यामध्ये एखादा एक तरबेज गोलंदाज जेव्हा सामील असो तेव्हा सामना कसा आपल्या बाजूने खेचला जातो याचं ज्वलंत उदाहरण वाजेपूर्ण दाखवलंय. परंतु क्रिकेटमध्ये अनेक धक्कादायक निकाल हे सुद्धा आपल्या बाजूनं खेचण्याचे प्रयत्न अनेक धुरंधर संघांनी साकार केलेत आणि तो भीम पराक्रम जाणता राजा चषकाच्या माध्यमातून आपल्या नावे एक रेकॉर्ड जमा करायचा असेल तर 6 चेंडूमध्ये बनवायच्या 24. पहिला बॉल सामन्याचं प्रतिबिंब ठरवेल आणि हा दागलाय. पहिला षटकार बॅटिंग मार्क वरती आक्रमक होतोय. नाव आहे प्रणित गायकर. ऑन फायर मधून हा सिक्सर. से आया मैं हूं कौन, मैं हूं डॉन. दादागिरी प्रस्तावित करायची प्रणितला. 5 चेंडू केल्या 8 धावा त्याच्या वाढमधून. अगदी सुरुवातीला आलेला खेळाडू अजूनपर्यंत तळ टोकून बसलाय. समीकरण 5 चेंडू 18 मॅच बनलीये, मॅच बनवलीये प्रणितनं. ओहो, सुरेखरित्या फटके खेळले जात आहेत. आगीचे अगोटोंब उसळत आहेत. अलीकडच्या 4 षटकांदरम्यान सामना होता वाजेपूर संघाच्या बाजूनं. आता सामना काहीसा झुकलाय बेलवली संघाच्या बाजूनं. 4 चेंडू 14चं समीकरण. सिद्धार्थ पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येते. इथून जर सामना जिंकवला प्रणित गायकरनं तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज हे प्रणितला दिलं जाईल. समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये. हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे आणि त्यानुसार प्रखर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना बॅटिंगच्या माध्यमातून एक वेगळं गणित साध्य करताना ऑन फायर प्रणित गायकर च्या पाठमधून सिक्सर 4 येत आहेत. समीकरण 4 चेंडू 14 विजयाचा सौदा. 4 चेंडू 14 विजयाचा सौदा आखलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकतोय. परेश पाटील सबसे कातिल. नऊ गडी बाद होत आहेत. शेवटची ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतो. समीकरण 3 चेंडू 14. मोक्याच्या क्षणी खेळाडूला मात्र माघारी परतावं लागलं. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा. मेहनतीचं फल हे यशच असतं. आणि हे पाहता अगदी 3 चेंडू 14 धावा सुद्धा आपण बनताना पाहिल्यात. परंतु बॅटिंग मार्क वरती आलेला खेळाडू महेश पाटीलला तो कारनामा इथे प्रस्तावित करायचंय. ऑल आउट, ऑल आउट. काय दमदार सामना घडलाय.
कमी स्कोरचा सामना सुद्धा दमदार होतो हे आपण अनेक वेळा पाहिले. तो आज झालाय जाणता राजा चषकाच्या माध्यमातून खाणामध्ये. बेलवली संघाला अगदी इथे परास्त व्हावं लागलं. 13 धावेनं हा सामना इथे जिंकलाय. टीम वाजेपूर्ण हा भीम पराक्रम साकार केलाय.